पामतेलाची आयात नोव्हेंबर महिन्यात वाढली आणि सोयातेलाची आयात ही तब्बल 18% कमी झाली आहे। पामतेलाची आयात जवळपास 5% वाढलेली आहे, परंतु सोयातेलाच्या आयातीमध्ये झालेली घट ही सर्वाधिक आहे। त्यातल्या त्यात सूर्यफूल तेलाची आयात देखील तब्बल 45% कमी झाली। म्हणजे नोव्हेंबर महिन्यातली सोयातेल आणि सूर्यफूल तेलामधली आयातीतली घट ही जास्त आहे आणि पामतेलाची आयात जी आहे ती केवळ 5% वाढलेली आहे। एकंदरीतच या दोन महत्त्वाच्या तेलांची आयात कमी झाल्यामुळे एकूण खाद्यतेल आयात देखील जवळपास 13% कमी झाली आहे। आता सोयातेल पामतेलापेक्षा जवळपास $100 महाग आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात एकतर सोयातेलाची आयात कमी झाली। आता सोयातेलाचे भाव महाग असल्यामुळे किंवा जास्त असण्यामागचं आणखीन एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यातल्या त्यात ब्राझील आणि अर्जेंटिनामधून जी काही सोयातेलाची उपलब्धता आहे ती उपलब्धता काहीशी कमी झालेली आहे। कारण ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये अजून सोयाबीनची काढणी तेवढी वेगाने सुरू झालेली नाही आहे। आता या दोन महत्त्वाच्या पुरवठादार देशांमधली जी पुरवठा आहे किंवा जी काही आवक आहे बाजारामधली तर ती मार्च महिन्यापासून वाढत असते। त्यामुळे भारतात सोयातेलाची आयात ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत कमी राहण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यातली सोयातेलाची आयात ही कमीच राहील असा अंदाज आयातदारांनी तसंच अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता सोयातेलाची आयात पुढच्या 3 महिन्यात म्हणजे फेब्रुवारीपर्यंत कमी राहणार आहे। मग याचा आधार आपल्या सोयाबीनच्या बाजाराला मिळेल का? तर निश्चितच याचा आधार सोयाबीनच्या बाजाराला मिळणार आहे।